इलेक्ट्रिक मोटर आपल्या घरामध्ये फॅन, त्याच्यानंतर इस्त्री, राईट, आणि छोटे मोठे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतात त्याच्या आतमध्ये कूलिंग फॅन्स असतात, दोज ऑल्सो इलेक्ट्रिक मोटर. आता याच्यामध्ये काल मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली, फार वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम इलेक्ट्रिक मोटरच्या आहेत, नेटवरती पण आहेत, SSCमध्ये वेगळी आहे, CBSEमध्ये जरा वेगळं स्केमॅटिक आहे. काल आपण जी डायग्राम काढली होती त्याला स्केमॅटिक म्हणतात. IB जे इंटरनॅशनल बोर्ड आहेत त्यांची वेगळी डायग्राम आहे, ICSEमध्ये डायग्राम वेगळी आहे, ठीक आहे ना. तर आपण पहिला कन्सेप्ट समजून घेऊया आणि मग इलेक्ट्रिक मोटरचा सगळा अभ्यास करायचा आज. सो लेट अस स्टार्ट विथ इलेक्ट्रिक मोटर. वरती लिहा इलेक्ट्रिक मोटर म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल काय की करंट कॅरिंग कॉईल किंवा करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन बिटवीन द मॅग्नेटिक पोल्स किंवा प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस द फोर्स किंवा फोर्स ॲक्ट्स ऑन इट. हेच मोटरचं प्रिन्सिपल आहे आणि त्या फोर्समुळं मोटरमधला हा जो रोटरचा पार्ट असतो तो फिरतो. आता मी एक छोटीशी अशी डायग्राम आणि सुटसुटीत काढणार आहे जेणेकरून तुम्हाला ती डायग्राम चांगल्या पद्धतीनं कळेल. आता काल जी काढली होती तीच, पण तुमच्या पुस्तकातली जी आहे ती तुम्हाला मी सविस्तर देईन. आता इथं आणि इथं असे हे स्प्लिट रिंग्स आहेत सपोज, आणि हे कार्बन ब्रश आहेत. का सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आणि हे करंट चेंजर आहे, दॅट इज रेव्होस्टॅट, तो करंट चेंज करतो. आणि एक छोटीशी की अशी काढा. आता तुम्हाला हे का मी असं स्केमॅटिक दिलं आणि पुस्तकामध्ये त्यांनी काय केलंय, ॲक्सल दाखवलाय असा, आणि याच्यावरती त्याने अशी ही स्प्लिट रिंग माउंट केली आणि ही कट केली आहे, ही अशी कट केली आहे. ॲक्सल म्हणजे काय, हे असा रॉड असतो आणि ही त्याच्यावरती रिंग आहे अशी, पण ही रिंग वरनं आणि खालनं तोडलेली आहे, म्हणजे ती कंटिन्युअस रिंग नाही. ही वरनं आणि खालनं मी तोडली आहे, खालनं तोडलेली तुम्हाला असं डॉटेड दाखवतो, खालच्या बाजूला आहे ती. म्हणजे हा जर ॲक्सेल असला बाळानो तर ही रिंग आहे अशी, आणि ही रिंग इथं आणि इथं कट केली आहे, म्हणजे ही रिंग संपूर्णपणे नाही. ती रिंग, हा जर ॲक्सेल असेल तर ती रिंग अशा पद्धतीची आहे, म्हणून मी तुम्हाला इथं अशी दाखवली. ओके, किंवा कसंही कट आहे एवढं खरं. आणि इथं कार्बन ब्रश असतात, हे तुमच्या पुस्तकातली डायग्राम आहे. आणि मग इथं हे सगळं असं कनेक्टिव्हिटी, रेव्होस्टॅट, की वगैरे सगळं, ठीक आहे. तर समजून फक्त दोन्ही पद्धतीनं घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की त्या स्प्लिट रिंगचं काय असा एवढं महत्त्व आहे हे तुम्हाला कळेल. आता सगळ्यात पहिल्यांदा वर्किंग प्रिन्सिपल आपण जे पाहिलं की करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक डायपोलच्या मध्ये ठेवलं, मॅग्नेटिक पोल्सच्या मध्ये, डायपोल नाही, मॅग्नेटिक डायपोल ही वेगळी संज्ञा आहे, मॅग्नेटिक पोल्सच्या मध्ये ठेवला, अपोजिट पोल्स आहेत ते, तर तो हलतो, मूव्ह होतो, त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतं किंवा तो स्वतः एक फोर्स एक्सपिरियन्स करतो, अनुभवतो. आता कशा पद्धतीने आपण बघूया. आता समजा मी हा स्विच ऑन केला तर करंट असा गेला, कार्बन ब्रश C1 मध्ये गेला. मी जशी जशी नावं देत जातो तसं लक्षात ठेवा. हा C1 मध्ये गेला, C1 मध्ये करंट म्हणजे हा कार्बन ब्रश आहे, ब्रश घासण्याचं काम करतो. आणि ही स्प्लिट रिंग आहे 1, इथं लिहायचं स्प्लिट रिंग 1. बरोबर. आणि बघा हा करंट इथून गेला, असा गेला, असा गेला, असा गेला, असा गेला, असा गेला, इथं आला, इथं आला, इथं आला, इथं कार्बन ब्रश परत इथं आला आणि इथं गेला, संपला विषय. एक सायकल करंटचं पूर्ण झालं. बरोबर. आता प्रिन्सिपल काय आहे आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा काय असते, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे.
मुद्दाम अशी डॉटेड काढले जेणेकरून तुम्हाला कॉईल व्यवस्थित दिसावी. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, आपण हे म्हटलं प्रिन्सिपल काय, करंट कॅरिंग कंडक्टर, त्याच्यामधनं करंटचा प्रवास करंट चालू केला. दुसरी गोष्ट, इट इज केप्ट इन द मॅग्नेटिक फील्ड, ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होणार म्हणजे तो मूव्ह होणार. कसा, कुठल्या डिरेक्शनला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये धिस काल आपण शिकलेलो आहोत, डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड हा दाखवतो, 4 फिंगर किंवा इंडेक्स फिंगर. मिडल फिंगर शोज द करंट अँड थंब रिप्रेझेंट्स द फोर्स, कुठल्या दिशेनं त्या कॉईलवरती फोर्स ॲक्ट होईल. कॉईल म्हणजे कशी असते तुम्हाला सांगतो, रेक्टँग्युलर कॉईल, अशी वायर असते जी अशा स्वरूपात, स्प्रिंग कशी असते तशी स्क्वेअर स्वरूपात ती गुंडाळलेली असते, तेवढं असते, दॅट इज कॉईल. पण आपण कॉईलचा फक्त हा एक वरचा भाग घेतला आहे. ती कॉईल कंटिन्युअसली असते बघा. आता ही जी वायर इथं तुम्हाला येऊन भेटली आहे निगेटिव्ह टर्मिनलला, ही समजा पॉझिटिव्हकडनं अशी निघाली आहे, तर ही आतमध्ये अशी 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 मागं फिरून मग इथं आलेली असते बरं का. आणि ती कशावरती बाउंड असते, ह्या ॲक्सेलवरती, आणि तो ॲक्सेल फिरत असतो. आणि त्याला जर त्याच्या हिकडच्या बाजूला हा जो ॲक्सेल असाच मागं जातो आणि इथं ते फॅनचे ब्लेड वगैरे लावलेले असतात ज्याच्यामुळे पंखा फिरतो. दॅट्स इट. तर हा ॲक्सेल मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे, तर 2 वायरी दाखवलेत. ॲक्सेलचं पण तुम्हाला सांगेन मी. तर ॲक्सेल म्हणजे दांडा असा मोटरच्या मधनं असतो तो आरपार. आता बघा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, मॅग्नेटिक फील्ड आहे असं, पण करंट वरच्या दिशेला आहे. तर मी हे बघा फिरवतोय कसं बघा, करंट वरच्या दिशेला आहे, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर नॉर्थ पोल टू साऊथ पोल, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन आतल्या बाजूला, म्हणजे ह्याच्यावरती फोर्स आतल्या बाजूला होणार. म्हणजे ही जर कॉईल असेल तर हा फोर्स असं याला आत ढकलणार आहे. आता हा ॲक्सेल आहे इथं, हा म्हणजे ही कॉईल कुठे निघून जाणार नाही, ॲक्सेल टाईट ठेवलेला आहे. काल तुम्हाला मोटरचं तुम्ही फिगर पहा, त्याला चारू बाजून असं त्या ॲक्सेलला धरून ठेवलेलं आहे, असं एक झाकण आहे त्याला. तर हे इथं लागणार, ही कॉईल आता अशी फिरणार बरोबर, हा फोर्स इथं लागला आहे आतमध्ये. तसंच आता या हे म्हणा ए बी आणि हे म्हणा सी आणि डी, ही सी डी आणि ही ए बी बाजू. पहिल्यांदा ए बी आणि सी डी बद्दल लक्षात घ्या. ए बीला करंट असा गेला, हे मॅग्नेटिक फील्ड आणि आतमध्ये फोर्स लागला, तो मी हा दाखवला. आता इथे बघा सी डीमध्ये परत असं घ्या, करंट खालच्या दिशेने आहे, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थकडून साऊथकडे आहे, बाहेरच्या दिशेनं फोर्स आला. मित्रांनो, आता हे कॉईल आहे समजा, ही कॉईल अशी आहे, किंवा माझा हात समजा तुम्ही, मी मोबाईल त्यासाठी जवळ ठेवला आहे, 1 मिनिट. ही कॉईल आहे जी तुमच्या समोर आहे बरोबर. हे असा इकडं फोर्स लागला आहे आणि इकडच्या बाजूला बाहेर लागला आहे, तर हा असा फिरणार, म्हणजेच ही मोटर अशी फिरणार. कळलं? म्हणजेच फोर्स कसा ॲक्ट होतोय, अशी आहे ना कॉईल, अशी आहे, असा, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज ती दिशेशी, म्हणजे कशा पद्धतीनं तो फिरतोय, फिरणार झालं ना, तुम्हाला कळलं की नाही, तो फिरायला लागले, तर ती कॉईल फिरायला लागली 2 फोर्स ॲक्ट झाल्यामुळं. म्हणजे समजा असं एक लोखंडाचा रॉड घेतला, त्याला मध्ये असं मारलं, पिन केलं त्याला, किंवा त्याला रिबीट मारलं आणि असा एक फोर्स लावला आणि असा एक लावला, तर त्याला फिरवतं की नाही, तेच प्रकार आहे तो. ही कॉईल जी आहे अशी ठेवलेली, ही आता आतमध्ये अशी फिरणार, क्लॉकवाईज आहे का, अशी ही कॉईल अशी आहे ना, अशी फिरणार आतमध्ये. जरी तुम्हाला अशी ठेवली असेल तुमच्या समोर, तर ही अशी फिरणार आहे. कळलं का? ही बाजू बाहेर येणार, ही बाजू आत जाणार, म्हणजे अँटी क्लॉकवाईज झालं. तुमच्याकडनं पहा, अँटी क्लॉकवाईज झालं. नाव आता बघा, आता इकडं या कार्बन ब्रशकडं आणि इकडं तुम्हाला मी पहिला सांगितलं होतं की ही वायर जी आहे याला कनेक्टेड नाही आहे. जर कनेक्टेड असती तर हे सगळं सॉकेटला घेऊन फिरली असती, ती वायरी तुटल्या असत्या सगळ्या, हो की नाही.
आपण जेव्हा मिक्सर लावतो त्यावेळी वायरी अशा फिरतात का? मिक्सरला जी इलेक्ट्रिक कनेक्शन आपण लावतो किंवा फॅनच्या मागनं जी वायर आपण होलला लावतो ती वायरला असा पिळा बसतो का? नाही बसत. कारण ती वायर कुठेतरी घासते आणि घासून त्याला, म्हणजे समजा हा बल्ब आहे असा, ओके, आणि ह्या बल्बला आपण अशी वायर लावतो. जर हा बल्ब जर फिरत असला, जसा हा कॉईल आहे, हे बल्ब म्हणजे कॉईल आहे समजा, आणि तो बल्ब फिरायला लागला तर वायरी गुंडाळल्या जाणार ना, सगळ्या तुटून निघणार तो प्लग असा. म्हणून काय असतं, मोटरमध्ये ह्या ज्या वायरी असतात ना, त्या इलेक्ट्रिकच्या ह्या कनेक्शन बरोबर बॅटरी बरोबर संपर्कात असतात, पण संपर्क त्यांचा असा बांधलेला नसतो. नाहीतर हे असं उलटं तिलटं फिरणार. संपर्क असा असतो, टचमध्ये असतात, जेणेकरून फुल असं म्हणजे संपूर्णपणे कनेक्शन नाही आहे. इलेक्ट्रिक सप्लाय असा त्यांना मिळत जातो वायरला. मग आता कसं, 2 गोष्टी आपण याच्यामध्ये शिकू शकतो. आपलं डोकं लावायचं. समजा मी ही स्प्लिट रिंग ठेवली अशीच आणि फिक्स आहे, ती फिरत नाही आहे, तर पहिल्यांदा जसा करंट ह्याच्यामधनं जाणार तर ह्याच्यावरती आतमध्ये, याच्यावरती बाहेरमध्ये 2 समसमान फोर्स असतात ते, कारण ह्यांची लेंथ ते आपण नंतर बघू काय असतं ते, पण दोन्ही फोर्स हे इक्वल असतात, F1 आणि F2. समजा याला आपण जर F1 म्हटलं तर हा F2 फोर्स, दोन्ही समान असतात आणि त्याच्यामुळं मोटर ती अशी गोल फिरायला लागते. इथं अँटी क्लॉकवाईज आहे बघा, अशी फिरायला लागते, बरोबर. मग आता रिंगमध्ये जोपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये आहे, आता रिंग फिक्स आहे समजा, हां, मी तुम्हाला कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घालायचा प्रयत्न करतोय. स्प्लिट रिंगचा रिंग फिक्स आहे समजा, तर ही वायर ह्याच्यावरती घासते. म्हणजेच काल तुम्हाला मी सांगितलं, अशी रिंग आहे ही, आणि ह्या 2 वायरी आहेत, ह्या 2 वायरी अशा घासणार पहा, आणि इथं आल्यानंतर संपर्क तुटलाय आणि इथं पण ती स्प्लिट रिंग आहे अर्धी अर्धी. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, हे असं, ही वायर इथून इथं आली आणि ही समोर अशी वायर आली, अशी वायर आली, दोन्ही वायरी, हिथं संपर्क तुटतो बरं का त्यांचा, वायरींचा स्प्लिट रिंगशी, इलेक्ट्रिकशी संपर्क तुटतो, स्प्लिट रिंगशी तुटत नाही का, नंतर सांगतो. जर तुटला, आता पहिली केस स्प्लिट रिंग एकेच ठिकाणी आहेत समजा आणि फक्त वायरी घासतायत त्याच्यावरती आतमधून, म्हणजे ही वायर इथून इथंपर्यंतच स्प्लिट रिंगच्या संपर्कात असल्यामुळे त्याला करंट भेटणार, आणि ही वायर जर इथं आली, डॉट म्हणून दाखवले, म्हणजे मग ही इकडची वायर इकडे येणार, अशी येणार, आणि इथं संपर्क तुटणार बाळांनो. मग संपर्क तुटल्यानंतर करंट तर फ्लो होणार नाही वायरीमध्ये, मग ही कॉईल फिरणार कशी? कॉईलला सुरुवातीला बाळांनो जो संपर्क मिळतो आणि त्याच्यामुळे फोर्स ॲक्ट होतो, त्याच्यामुळे ती फिरायला सुरू करते, आणि इथं जेव्हा ती वायर येते इलेक्ट्रिक संपर्कातनं तुटते, त्यावेळी ऑटोमॅटिकली त्या रोटरचे स्वतःचा जो गुणधर्म असतो, आपण काय शिकलो, एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहते, एखादी वस्तू निवांत बसली असेल तर ती निवांत बसते. ह्याला जडत्व म्हणतात किंवा इनर्शिया म्हणतात. आणि त्या इनर्शिया ऑफ मोशनमुळं स्वतः जेव्हा तुमच्याकडं गती आहे तर माझ्यावरती जोपर्यंत फोर्स ॲक्ट होत नाही मी चालत राहणार, त्याला इनर्शिया म्हणतात, बरोबर की नाही. म्हणून हा रोटर इथं कनेक्शन जरी नसलं इलेक्ट्रिकशी, त्याच्या रोटेशनमुळं तो, आता तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन बंद करा, तुमचा फॅन वेळाने बंद होतो ना, त्याला त्यावेळी इलेक्ट्रिक कनेक्शन असतं का? नसतं. तसंच जरी इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालं नाही तरी परत ती स्प्लिट रिंगच्या संपर्कात येते आणि परत करंट वाहतो, परत स्प्लिट रिंगच्या संपर्कात जाते, परत करंट वाहतो. आता ही झाली एक डायग्राम. आता इथं काय केलं माहिती आहे का त्यांनी, स्प्लिट रिंग आणि वायर दोन्ही एकत्र कनेक्ट केले. इथं स्प्लिट रिंगला वायरला, म्हणजे अशी जर वायर असेल ती, एक मिनिट बाळांनो, पेन हातामध्ये धरल्या धरल्या पटकन ड्राय होतो, 1 सेकंद. खिडकी बंद केली तर हवा मरते, मग गरम होतं. तर ही वायर समजा इथं आली आणि इथं आली तर स्प्लिटिंगची संबंध तुटला. म्हणजे समजा आता पहा, मी
जास्त तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय, कारण असे ठराविक टॉपिक्स आहेत जे तुम्हाला शिकवायला पाहिजेत चांगल्या पद्धतीनं. अशी ही कॉईल आहे आणि ही कॉईलमधनं अशी वायर आली आहे, बरोबर. तर ही वायर आता कॉईल अशी स्प्लिट रिंगच्या संपर्कात आहे आणि ह्या कार्बन ब्रश आणि स्प्लिट रिंगमधनं करंट जातो. करंट गेल्या गेल्या आता ही फिरायला लागली. पहा, हे आतमध्ये फोर्स, हा बाहेरमध्ये. ही कॉईल अशी झाली, ही अशी झाली की ह्या दोन वायरी अशा वर येणार ना. मग ही वायर कुठं जाणार? ही वायर इथं येणार आणि ही वायर इथं येणार आणि त्यावेळी या स्प्लिट रिंगमध्ये काही कॉन्टॅक्ट नाही आहे. पण या वायरीमध्ये, या रोटरमध्ये, जो रोटर फिरत असतो तो लाईट जरी बंद केली तरी फिरतो जडत्वामुळं, म्हणून तो असा येतो. आता परत आला की ही जी सी डी बाजू आली ती इकडं आली आणि ही जी ए बी बाजू आली ती अशी इथं आली. पहा, बरोबर की नाही. आता बाजू बदलली, ही सी डी इकडं आली आणि ही बी तिकडनं अशी गेली. ही आता ही झाली तुमची बी, ही झाली तुमची बाजू बी ए आणि ही झाली बाजू डी सी. परत डायग्राम मी इकडं काढतो. आता हे जरा पुसतो 2 मिनटं. हां, हीच फक्त डायग्राम तुम्ही लक्षात घ्या. सध्या कन्सेप्ट समजा फक्त. मी स्प्लिट रिंगला काय केलंय? जाम बसवलंय. ती हलत नाही आहे स्प्लिट रिंग ह्या माझ्या डायग्राममध्ये. हां, पुस्तकाच्या डायग्राममध्ये हलते, ते पण ते तुमच्या लगेच लक्षात येईल. नॉर्थ आणि साऊथ पहा. मग आता ही ए बी अशी फिरून तिकडे गेली म्हणून ही बी ए आणि ही सी डी इकडं आली म्हणून ही डी सी. बाळांनो, आता बघा, सी डीमध्ये करंट असा जाऊन असा येत होता, म्हणजे करंट खाली होता. आता सी डीमध्ये करंट कसा जाणार आहे? वरती आणि ए बीमध्ये खाली. परत फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल लावा. आता नॉर्थ टू साऊथ, करंट वरती सी डीमध्ये, फोर्स आतमध्ये, आणि करंट खाली नॉर्थ टू साऊथ, करंट फोर्स बाहेर. म्हणजे फोर्स, दोन्ही जे फोर्सच्या दिशा जरी बाजू इकडं आली तरी त्याच राहतात आणि त्यामुळं मोटर एकाच दिशेनं फिरायला लागते. कळलं? म्हणजे स्प्लिट रिंग स्प्लिट असल्यामुळं ए बी मधला करंट रिव्हर्स झाला. पहा, आणि सी डी मधला करंट, परत सी डी मधला करंटची दिशा बदलली. ए बीची पण दिशा बदलली, सी डीची पण दिशा बदलली. करंटची दिशा जी आहे इकडून जाऊन इकडे येणारी ती नाही बदलत, ती नाही बदलत. काय बदलली? इथं सी डीमध्ये खाली करंट होता, पण सी डी जेव्हा इथं आलं त्यावेळी सी डीमध्ये करंट वर गेला, जसा ए बीमध्ये जात होता. का? आणि हे असं झाल्यामुळं फोर्स इकडे जी बाजू येते त्याच्यावरती फोर्स आतमध्येच ॲक्ट होतो, इथं जी बाजू येते फोर्स बाहेरमध्ये ॲक्ट होतो. म्हणजे फोर्स रोटेशन एकाच डिरेक्शनमध्ये चालू राहतं. जर करंटची दिशा जर बदलली नाही ए बीमध्ये आणि सी डीमध्ये तर हे असं 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 फिरत राहणार. त्याला ऑसिलेटरी मोशन्स म्हणू शकतो आपण. असतात तशा पण काही काही असं 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 फिरणारे पण ॲप्लिकेशन्स आहेत, मोटराइज्ड ॲप्लिकेशन आहेत. तर कळलं तुम्हाला? आता फक्त याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. बाळांनो, मोटर जर कुणाला कळलं नाही, मला परत तुम्ही मेसेज द्या आणि सांगा, सर मला मोटर परत सांगा. मी सांगणार आहे परत. मोटर आणि जनरेटर तुम्हाला ह्या 2 गोष्टी मी बार बार शिकवेन. आणि जेव्हा पण तुम्हाला कुठलाही असा प्रॉब्लेम असेल, मला माहिती आहे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला परत शिकवायच्या आहेत. मी तुम्हाला सोलेनॉइड परत सांगणार, डी सी मोटर परत सांगणार, इलेक्ट्रिकल जनरेटर परत सांगणार. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये कदाचित केपलर व्हेसल्स मी तुमची परत रिपीट करीन. थर्डचा जो केपलर व्हेसलवरून न्यूटन्स लॉ, केपलरच्या थर्ड ह्याच्या जो लॉ आहे त्याचा आणि न्यूटनच्या लॉ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये रिलेशन्स आहे. त्याच्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीबद्दल तुम्हाला मी रिपीट करेन. अशा काही काही गोष्टी मला माहीत आहेत, त्याच्यावरनं मी तुम्हाला रिपीट करेन. असे 5-10च आहेत, जास्त नाही आहेत. त्याच्यामुळं काही फार मोठं हे नाही आहे. फक्त तुम्हाला अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही कुठलीही गोष्ट तुम्हाला जर नाही कळाली तर लक्षात ठेवा, तुम्ही मला कधीही विचारू शकता. आणि
रिपीट मी केव्हा करणार ते पण तुम्हाला सांगतो. आता तुम्ही आज मला म्हटलं की सर लगेच रिपीट करा, तर रिपीट करणं लगेच मला 10 लोकांना कळलेलं असतं, 15 लोकांना कळलेलं असतं. तुम्ही काय करायचं, माझा व्हिडिओ तुम्हाला मी परत पाठवतोय, एकदा पहा. इट इज ॲज गुड ॲज अ रिपीट. जर नाही कळालं, अश्विनी मी तुझ्याबद्दल बोलतोय बेटा, जर नाही कळालं ठीक आहे, परत मला विचारा, परत तुम्हाला मी सांगेन. सोपं आहे अगदी. काय आहे ही अश्विनी, परत मी तुझ्यासाठी 1-2 मिनटं रिपीट करतोय. हे स्प्लिट रिंग, मी पहिल्यांदा स्प्लिट रिंग फिक्स ठेवली आहे, पण स्प्लिट रिंग ही फिरते तुमच्या पुस्तकाच्या प्रमाणे. पण एक स्केमॅटिक मी तुम्हाला असं दाखवतो, ह्याला स्केमॅटिक डायग्राम म्हणतात. मोटर जेव्हा खरोखर बनते त्यावेळी कदाचित फरक असतो, प्रॅक्टिकली जे बनतं त्याच्यामध्ये आणि आपण जे ड्रॉइंग काढतोय, ड्रॉइंग हे अंडरस्टँडिंगसाठी असतं, म्हणून त्याला स्केमॅटिक डायग्राम म्हणतात. ॲक्च्युअल डायग्राम मोटरची तुम्ही काढू शकत नाही, समजणं कठीण होतं ते. ठीक आहे, तर ही एक कॉईल मी तुम्हाला दाखवली. अशा भरपूर कॉईल्स असतात आतमध्ये, अशा गुंडाळलेल्या स्प्रिंगसारख्या. तर ही वायर स्प्लिट रिंग आहे. हां, ह्या स्प्लिट रिंगला कार्बन लावला इथे. कार्बनची आवश्यकताच नाही. समजा हे आता संपूर्ण अशी कनेक्टेड आहे, समजा सध्या कार्बन नाही आहे, आणि कार्बन इथं ही वायर ह्याच्यावरनं स्लाईड होते आतमध्ये. ज्यावेळी ही ए बीमध्ये करंट, इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे, कार्बन ब्रश म्हणून लक्षात ठेवा, काय हरकत नाही. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगतो. म्हणजे त्यामध्ये गेल्यानंतर पुस्तकाच्या डायग्राममध्ये गेल्या तुम्हाला लगेच कळणार आहे, म्हणून कन्सेप्ट समजून घ्या. ही मोटरचं इथं कार्बन ब्रश मी लावला आहे. बापरे, काय पेन वाळतात, राग येतोय मला. हे इथं असं कार्बन ब्रश म्हणजे असतात ते असे मऊ असतात, तुटत नाहीत, ते असे घासतात आणि करंट सप्लाय करतात. इथून या स्प्लिट रिंगला सप्लाय गेला आणि ही वायर आहे ना, समजा आतमध्ये ह्याच्यावरती घर्षणानं फिरते स्प्लिट रिंगच्या. जसा फोर्स इथं, जसा करंट गेला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, मॅग्नेटिक फील्ड, करंट वरती चाललाय, आतमध्ये फोर्स. इथं आता सी डीमध्ये करंट खाली आहे, मॅग्नेटिक फील्ड असा आहे, फोर्स आतमध्ये. मग 2 फोर्स इक्वल अँड अपोजिट, ह्याच्यावरती बाहेर करंट फोर्स आहे, ह्याच्यामध्ये आतमध्ये असं फिरणार अँटी क्लॉकवाईज. हे फिरल्यानंतर ही मोटर, ही जी स्प्लिट रिंग, ही जी करंटच्या 2 वायरी इथं संपर्कात आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, ह्या वायरी फिरता फिरता संपर्क तुटतो मध्ये, म्हणून त्याला स्प्लिट रिंग म्हणतात, तुटलेली रिंग. पण ह्याचा जो इनर्शिया असतो, गती मिळाल्यामुळे, जसा फॅनची लाईट जरी बंद केली, फॅन फिरत राहतो, तसा हा फिरतो. आणि हे ए बी आता S1च्या संपर्कात आहे, स्प्लिट रिंगच्या. इथं S1च्या संपर्कात आहे ही ए बी. ती ए बी इकडं जाऊन खालून अशी जाणार आणि S2च्या संपर्कात येणार आणि सी डी S1च्या संपर्कात येणार. पण S1 मधनं जो करंट जातोय तो वरच्या दिशेला जातोय. मग सी डी जेव्हा इथं येणार, त्याच्यावरती आतमध्ये फोर्स ॲक्ट होणार आणि बी एमध्ये बाहेर. म्हणजे सी डीवरती ज्या डिरेक्शनमध्ये आधी होत होता त्याच डिरेक्शनमध्ये बी एवरती होणार, आणि ए बीवरती ज्या डिरेक्शनमध्ये होत होता, आता एक रोटेशन संपूर्ण झालं ना, एक रोटेशन संपूर्ण झालं नाही, अर्ध झालं. अशी होती, इकडं आली, अशी गेली की एक रोटेशन पूर्ण झालं म्हणायचं. सी डी आपल्या जागी परत गेली तर एक रोटेशन पूर्ण झालं म्हणायचं, अर्ध रोटेशन झालं. मग सी डी इथं आल्यानंतर सी डीच्या वरती आतमध्ये आणि ए बीच्या वरती बाहेरमध्ये, म्हणजे एकाच डिरेक्शनमध्ये अशी फिरत राहणार. हा स्प्लिट रिंगचा उपयोग आहे. आणि कार्बन ब्रशमुळं आता तुम्हाला सांग, हे तुम्ही समजलं ना की वायरचा संपर्क तुटतो कुणाशी, बॅटरीशी. ते संपर्क जोडणं आणि तोडणं कार्बन ब्रश आणि स्प्लिट रिंग मिळून काम करतात. आता कसं करतात ते पहा पुस्तकाच्या प्रमाणे. आता हे सगळं तुम्ही लक्षात तुमच्या आलं की वायरचा संपर्क तुटतो आणि ए बी आहे ती S2च्या संपर्कात येते, म्हणजे B2च्या संपर्कात लिहा, कारण B2 इज द मेन सोर्स, B2 इज द मेन पार्ट कनेक्टेड टू निगेटिव्ह आणि B1 इज द मेन पार्ट कनेक्टेड टू S1. B1 आणि B2 लक्षात ठेवा. AB B1च्या संपर्कात, AB मध्ये करंट वर, CD B2च्या संपर्कात, करंट खाली. ह्याच्यामध्ये आतमध्ये फोर्स, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, ह्याच्यामध्ये बाहेरमध्ये फोर्स, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, म्हणून कपल ॲक्ट होणार, ती फिरायला लागणार. आता CD इथं आली, सी डीमध्ये B1च्या, सी डी मग आता B1च्या संपर्कात आली आणि ए बी B2च्या संपर्कात आला, ए बी लाईन B2च्या संपर्कात आली.
कार्बन ब्रश B2च्या संपर्कात आली. मग आता B1 पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे म्हणून हा करंट वर जाणार, B2 निगेटिव्हला करंट कनेक्टेड आहे म्हणून करंट त्याच्यामध्ये BA मध्ये खाली येणार, कारण BA आता B2च्या संपर्कात आहे, CD आता B1च्या संपर्कात आहे. परत ह्याच्यावरती आतमध्ये फोर्स, बाहेरमध्ये फोर्स, सेम डिरेक्शनमध्ये फिरत राहणार. कळलं? अशा पद्धतीनं वर्किंग आहे त्याचं. आता पुस्तकातली फिगर. अश्विनी, आय होप तुला कळलं बेटा. नाही कळलं परत सांगूया, एकदा व्हिडिओ बघ. ठीक आहे, मी यूट्यूबवरती पाठवतो व्हिडिओ. आता पुस्तकातली डायग्रॅम. बाळांनो, तुम्हाला काय हवं याच्यामध्ये? इलेक्ट्रिक मोटरमध्ये AB आणि BC मधला करंट डिरेक्शन चेंज व्हायला पाहिजे. जर ज्यावेळी AB अशी इथं येते त्यावेळी या AB मध्ये असा आणि असा होतो का? तर करंट वरच्या डिरेक्शनमध्ये चाललाय आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल टेल्स करंट अगर वरच्या डिरेक्शनमध्ये आहे, फील्ड असा आहे, तर मी आतमध्ये फोर्स लावणार. आणि इथं करंट खालच्या दिशेला आहे, फील्ड असा आहे, बाहेरमध्ये फोर्स लावणार आणि मी असा फिरणार. ज्यावेळी CD इकडं येणार आणि BA इकडं येणार त्यावेळी हा परत पॉझिटिव्ह मध्ये आला आणि हा निगेटिव्ह मध्ये आला. कोण? BA. मग करंटची डिरेक्शन सेम. याचा अर्थ बाळांनो लक्षात ठेवा, CD मधला करंट आणि AB मधला करंटची डिरेक्शन ही कंटिन्युअसली चेंज व्हायला पाहिजे. जर त्यांची पोझिशन बदलली, या ठिकाणी जो येईल, जर मोटर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरत असेल तर या जागी जो येईल त्याला आउटवर्ड, त्याच्यामध्ये करंट खालच्या डिरेक्शनमध्ये जायला पाहिजे. आणि CD मध्ये करंट वर, या जाग्यावरती जी ब्रांच येईल त्याच्यामध्ये करंट वरच्या बाजूने जायला पाहिजे. म्हणजे फोर्स ऑटोमॅटिकली त्याच डिरेक्शनमध्ये ऍक्ट होणार. परत सांगतो, इथं जी साईड येणार, कॉइलची बाजू येणार त्याच्यामध्ये करंट खालच्या डिरेक्शनमध्ये गेला पाहिजे. इथं जी बाजू येणार त्याच्यामध्ये करंट वरच्या डिरेक्शनमध्ये. CD आलं करंट वरच्या डिरेक्शनमध्ये, BA इकडं आला खालच्या डिरेक्शनमध्ये, CD इकडे गेली, BA इकडं आला, BA मध्ये वरच्या डिरेक्शनमध्ये, CD मध्ये खालच्या डिरेक्शनमध्ये. बस. म्हणजे हे जे फोर्स आहेत असेच ऍक्ट होत राहतील आणि ती कॉइल फिरत राहणार मग एका डिरेक्शनमध्ये अशी अशी अशी. आता इथं अँटी क्लॉकवाईज फिरते. कळलं? पण हे कसं शक्य आहे? इथं जर कनेक्ट करून ठेवलं तर ही वायर परमनंट कनेक्टेड आहे, फिरल ना. मग मी ह्याला काय करणार, असे करंट देणार की जेणेकरून ही वायरला परमनंट कनेक्शन मी केलेलं नाही आहे सपोज. अशी काहीतरी असेंब्ली लावणार, अशी काहीतरी प्रोव्हिजन करणार जेणेकरून वायर ह्याच्यावरती घासेल आणि करंट प्रोव्हाइड करेल. फक्त टच करून निघून जाणार, करंट पोचला, फोर्स ऍक्ट झाला, परत विरुद्ध दिशेला गेली, परत टचमध्ये झाली, करंट पास झाला, परत फिरायला लागली. असं ते सायकल होत राहणार. म्हणजे टच करून, स्पर्श करून ते करंट घेणार. असं इंटरलॉकिंग कनेक्शन असणार नाही, नाहीतर सगळं मोटर आणि वायरी बिरी सगळ्या उचकटून निघतील. आता पुस्तकातली डायग्रॅम. पुस्तक काय म्हणते तुम्हाला सांगतो. पुस्तकातली डायग्रॅम तुम्हाला डिकोड करता येणार नाही मित्रांनो, कारण त्यांनी एवढं किचकट डायग्रॅम आहे ती. एनिवेज मी तुम्हाला सांगतोय, काळजी करू नका. किचकट म्हणजे समजायला अवघड. आता मी तुम्हाला सांगतो, हे पहा, हा मी जरा खाली काढतो. हा जो आहे तो एक्सेल आहे समजा, म्हणजे एक बार आहे, काही विचार करायचा नाही. बार आहे, रॉड आहे लोखंडाचा जो मोटरच्या बाहेर येतो. ओके. आणि ही स्प्लिट रिंग आहे. आता आपण जरा समजायसाठी संपूर्ण काढूया. खाली ती कट झालेली आहे, बरोबर. आता ही कॉईल आहे, ही तुम्ही मोटरची डायग्राम तुमच्या पुस्तकासाठी काढू शकता परीक्षेसाठी. आणि हा कार्बन ब्रश आहे बाळांनो, इथं एक कार्बन ब्रश आहे आणि ही वायर काही नाही, असं तुम्हाला काही म्हणजे हार्ड आणि फास्ट नाही आहे, फक्त परीक्षकाला चांगल्या पद्धतीने समजली पाहिजे आणि डायग्राम नीट काढायची. मी काय केलं, पहिला रॉड काढला, मग ही स्प्लिट रिंग काढली, कंटिन्युअसली नाही दाखवली स्प्लिट रिंगला, बरोबर.
त्याच्यानंतर ह्या कार्बन ब्रशमधून मी असा इलेक्ट्रिक सप्लाय दिला. मध्ये रेव्होस्टॅट घाला, काही फरक पडत नाही. करंट चेंज करायचं असेल तर स्पीड चेंज होऊ शकतो करंट चेंज केला की, नंतर सांगतो तुम्हाला, ते तुम्हाला नसेल. आता हे झालं, परत इथं काढा एन पोल आणि एस पोल, संपला विषय. आले. तुम्ही मोटर अशी दाखवायची, 3D दाखवा, अशी 3D टाईप जरा थोडीशी. ओके, आता बघूया काय होतंय. ही ए, ही बी, ही सी आणि डी. मी मित्रांनो तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे म्हणून, आणि मी खरोखर आता तुम्हाला ह्या संडेलाच तुम्हाला पाठवायची होती. ग्रॅव्हिटेशनची तयार करून ठेवली आहे मी. मला काय होतं तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्ही असं म्हणाल, आणि थोडीसा अजून आपल्याला वेळ पण आहे. 2-3 तासमध्ये मिळतात. थोडंसं माझं ऑफिसचं काम असतं, त्याच्यानंतर इतर विद्यार्थी असतात, ठीक आहे ना. रात्री 9-9:30पर्यंत मी मुलांना शिकवत असतो, आणि काय काय वेळा एक विद्यार्थी 10पर्यंत 10:30पर्यंत असते. तर यामुळं मला थोडासा वेळेचा प्रॉब्लेम होतो आणि मी विसरतो ॲक्च्युली. ठीक आहे, तर मी आता फक्त एक रिक्वेस्ट करेन की श्रुतीला सांगेन की मला तू बरोबर संध्याकाळी 7:30ला एक रिमाइंडर देत जा की सर आम्हाला नोट्स तुम्ही पाठवणार होता म्हणून. मी विसरतो बाळांनो कामामध्ये, कारण मी माझ्या कामाच्या मध्ये एवढा कॉन्सन्ट्रेटेडली पुढं असतो. हेच शिक्षण, टीचिंग इज नॉट ओनली वर्क आय डू इन अ डे. मी इतर पण काही गोष्टी करतो. मला नॉलेज ग्रास्प करणं किंवा नॉलेज आपलं वाढवणं ह्याच्यामध्ये खूप शौक आहे मला. मी इथं फार मोठी चांगले डिझायनिंग वगैरे करतो कॉम्प्युटरमध्ये, ते शिकतोय, सॉफ्टवेअर शिकतोय, काही वेळेचा चांगला फायदा घेतोय. त्याच्यामुळे मी विसरतो बाळांना. आणि समाजकार्य तुम्हाला माहितीच आहे, काही ना काहीतरी चालू असतं. तर मला श्रुती, तू 7:30ला बरोबर फोन करायचं आणि मला रिमाइंड करायचं. वेदाश्री तू पण मला रिमाइंड कर, मग तुम्हाला मी नोट्स पाठवत जाईन. आणि मला किती एक अर्धा तास तुम्हाला आज मोटर शिकवली आहे किंवा काल एक आणखीन प्रिन्सिपल शिकवलं, हे पण सगळं मी तुमच्यासाठी करून ठेवलं आहे. फक्त मला आठवण करा फक्त 7:30 वाजता. ठीक आहे. आता पहा, ही तुमची कशामधली हे आहे, पुस्तकातली डायग्रॅम. आता लिहा सगळ्या नावं. ही झाली स्प्लिट रिंग. आय होप तुमच्यापर्यंत कन्सेप्ट व्यवस्थित पोचला आहे. स्प्लिट रिंग दॅट इज S1, आणि हा कार्बन ब्रश B2, नाही ह्याला S2 नाव द्या कारण डावी साईडला. हे स्प्लिट रिंग S2 आणि हा कार्बन ब्रश B2. ही चावी की चावी, रेहोस्टॅट RH, बॅटरी B, कॉईल नॉर्थ पोल साऊथ पोल. आता ही वायर आली आहे कार्बन ब्रशला टच झाली आहे, इकडनं पॉझिटिव्ह आली आहे कार्बन ब्रशला टच झाली आहे. बरोबर. आता पहा काय होणार आहे. स्प्लिट रिंग ला वायर टच आहे. आपण स्वतः तुम्ही हे अभ्यास करा, स्वतः पुस्तकातलं बघू नका. तुम्हाला एकच सांगितलंय, AB आणि BD CD मधली दिशा करंटची बदलली पाहिजे. CD जेव्हा इथं आली वर जायला पाहिजे, म्हणजे CD पॉझिटिव्हच्या संपर्कात यायला पाहिजे. B1च्या संपर्कात CD यायला पाहिजे. आणि AB जर इथं गेली तर AB ती B2च्या संपर्कात यायला पाहिजे. जर मी स्प्लिट रिंग वरती वायर कनेक्ट केली असेल, आता पहा, हा रॉड तुमच्या समोर आहे, इथून बघतोय आपण, आता समोरून बघतोय बरोबर. आणि आता ही स्प्लिट रिंग आहे. स्प्लिट रिंग थोडीशी जाडी काढतो. ही स्प्लिट रिंग आहे. बरोबर. आता ही वायर वरनं आली आहे, ह्याला स्प्लिट रिंगला कनेक्टेड आहे, फिक्स आहे. आणि कार्बन ब्रश जे आहेत ते घासतायत पॉझिटिव्ह, आणि हे कार्बन ब्रश वेगळं मुद्दाम दाखवतोय तुमच्या माहितीसाठी. आता ही पहिल्यांदा झाली, आणि ही झाली AB, आणि ही झाली, मी तुम्हाला फार स्प्लिट करून सांगतोय बाळांनो, ही CD.
ओके. आता पहा, हे पॉझिटिव्ह असल्यामुळं करंट गेला. ही माझी डायग्राम आहे, पुस्तकातली नाही, पण करा, खुश व्हायला पाहिजे तुमचा जो परीक्षक आहे तो. आता बघा, ही कॉईल वायर टच आहे, ही CD मुलांना इकडे येणार आणि ही AB इकडं जाणार. म्हणजे ही स्प्लिट रिंग S2 आणि S1 S2 B1च्या संपर्कात येणार. केव्हा? जेव्हा इथं CD येईल आणि इथं BA येईल, त्यावेळी ही जी रिंग आहे, ही जी ह्याला कनेक्टेड आहे S2 येणार B1च्या B1 B2 बदलत नाही आहेत आणि B2च्या संपर्कात S1 येणार. म्हणजे काय? स्प्लिट रिंग वायरला कनेक्टेड आहे. आता ही जेव्हा स्प्लिट रिंग अशी येते बघा, हां, ही तुमची स्प्लिट रिंग आहे, ही तर वायर ह्याला कुठली कनेक्टेड आहे? S1ला AB कनेक्टेड आहे आणि ही S2 खाली आली. खाली म्हणजे अशी फिरते असते ती, आणि ही वायर वरनं कनेक्टेड आहे रिंगला, अशी फिरते, आणि ही खालची वायर अशी फिरते. त्यामुळं हे दाखवताना आपण वेगळं दाखवतोय. तर ही स्प्लिट रिंग आहे बरोबर, आणि ह्या स्प्लिट रिंगला इकडनं वायर कनेक्टेड आहे. आता ब्रश इथंच असणार आहेत, हा B2 आणि हा B1. आता तुमच्या लक्षात येईल, म्हणजे B1 B2चा संपर्क तुटला आणि ॲक्सेल आणि स्प्लिट रिंग AB ला S1 कनेक्टेड आहे, S2 DC ला कनेक्टेड आहे. आता बघा, ही फिरायला लागली, फोर्स ॲक्ट झाला म्हणून ही फिरायला लागली. फिरताना अशी आली, म्हणजे खाली AB जाणार. मी चुकीचं काढले डायग्राम, थांबा जरा एक मिनिट. B2 आहे, हा B1 आहे, म्हणजे ही असं जाणार नाही का, म्हणजे ही AB येणार आणि ही CD असणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, ही CD अशी आहे ना, ही अशी CD वर आली बघा, आणि ही AB आतमध्ये गेली. सिंपल, हे AB आतमध्ये गेली आणि ही CD वर आली, अशी येणार CD. तर ही स्प्लिट रिंग अशी वर येणार, फिरणार स्प्लिट रिंग. आता संपर्क तुटला, पण इनर्शियामुळं परत ही स्प्लिट रिंग B1च्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. मग आता CD वाली जी स्प्लिट रिंग आहे ती अशी B1च्या कॉन्टॅक्टमध्ये येणार, S2, आणि ही जी AB वाली आहे ती B2च्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. म्हणजे काय झालं बाळांनो, AB मध्ये करंट खाली आला आणि CD मध्ये करंट वर गेला. CD मधला डिरेक्शन चेंज झाला. आता बघा, CD B1च्या कॉन्टॅक्टमध्ये आली, कारण B2 निगेटिव्हला कनेक्टेड आहे, B1 पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, आणि अशी ती मोटर फिरत राहते. परत सांगेन तुम्हाला कधीतरी निवांत, आणि परत प्रयत्न करणं आणखीन चांगला सांगायचा. पण एकदा व्हिडिओ पहा, जर नाही कळलं तर मला सांगा, सर परत एकदा सांगा. परत एकदा सांगतो. आय डू नॉट नो की व्हॉट काइंड ऑफ स्टुडंट्स आय एम टीचिंग. कारण मी खरोखर मित्रांनो सांगतो, तुमचे मार्क बघून मी थक्क झालो आहे. व्हॉट्सअपवरती माझ्या 90% 99% मुलं सगळी 90च्या वरच आहेत. सो आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. आणि तुमच्याबद्दल मला आकलन अजून झालेलं नाही आहे, कारण तुम्ही माझ्या संपर्कात नाही आहात, समोर नाही आहात माझ्या. ज्यावेळी समोरासमोर तुम्ही माझ्याशी बसाल, मी तुमच्याशी झूमशी कॉन्टॅक्ट करणार आहे एकदा, त्यावेळी जेव्हा तुमच्याशी मी 1 to 1 बोलेन किंवा तुम्हाला समजायचा प्रयत्न करेन, त्यावेळी तुमच्याबद्दल मला इतकी चांगली माहिती येईल की या मुलांना कुठल्या लेवलला आसिफ तुला जाऊन शिकवायला हवं हे मला कळेल. आपण तो सेशन लवकरच करायचा आहे. आय होप की तुम्हाला मी समजवायचा हा प्रयत्न केला. एवढंच लक्षात ठेवा, स्प्लिट रिंग ही वायरला कनेक्टेड असते. ABला S1, CDला S2. AB CDच्या पोझिशनला जाते, CD ABच्या पोझिशनला येते. त्यावेळी S2 B1च्या संपर्कात येते, S1 B2च्या संपर्कात येते. करंट CD मधला आता वर जाणार आणि AB मधला खाली येणार. म्हणजेच असा एकेच ठिकाणी फोर्स ॲक्ट होत राहणार. नाही तर मोटर अशी अशी फिरेल नाही, आपल्याला अशी फिरवायची. पंख्यामधनं हवाच येणार नाही मग. ओके, आय होप वर्किंग वगैरे मी तुम्हाला लिहून पाठवून देईन, काही काळजी करू नका. ठीक आहे, आय होप यू गॉट इट. छान, आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे अजून. आता मी थोडंसं पाणी घेऊन आणि तुम्ही लोक पुढचा टॉपिक लिहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फार सोपा, फार इझी आणि मला फार आवडला.
मला फिजिक्स खूप आवडतं. एनिवेज लिहा पटकन, मी आलो 1 मिनिट पाणी घेऊन. आणि तुम्ही पण पाणी प्या सगळे. आधी आमच्या घरी मला अजून आठवतं आहे, पितळेचे ग्लासेस होते. तुम्हाला पण पाहिजे, तुमच्या आईबाबांना माहीत असेल, कारण तुम्ही खूप लहान आहात. कारण तुमच्या आईबाबांचं वय नक्कीच माझ्यापेक्षा, तुम्ही जर सगळ्यात मोठी त्यांची मुलगी किंवा मुलगा असाल तर ते माझ्यापेक्षा नक्कीच वयाने लहान आहेत. तर त्यांनी जे दिवस पाहिलेत त्यावेळी पितळेची भांडी खूप यायची आणि ते ग्लास असे पितळेचे असे असायचे, मोठे जाडे आणि हेवी असायचे ग्लास. पायावर वगैरे चुकून पडला तरी, बोटं वगैरे पडली तरी. आता हे स्टीलचे ग्लासेस काय, त्यात दम नाही आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायचं, तांब्याचे ते असे घागरी वगैरे असायच्या, अजूनही माझ्या आईकडे होत्या बहुतेक. आता वस्तू दिसायला चांगल्या आहेत, गुणधर्म चांगले नाही आहेत, दिखाव्याच्या वस्तू खूप आहेत. चला आता आपण पुढचा टॉपिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अश्विनी कळलं का रे बाळा तुला? उगीच हो म्हणायचं नाही, मला सांगायचं परत. मॅग्नेटिक, मी व्हिडिओ पाठवेन, परत एकदा पहा आणि मला सांग मग कळालं की नाही कळालं. फळ्यावरचं स्पष्ट दिसेल असं वाटतंय, पण बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सगळ्यात पहिल्यांदा स्पष्टपणे तुम्हाला याचा अर्थ सांगतो. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक, इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक आता कसं सांगू तुम्हाला, हाऊ आय कॅन एक्सप्रेस यू. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड यांच्या दोघांच्यामुळं एक इफेक्ट होतो. या दोघांच्या एकमेकाशी रिॲक्शन ज्या होतात किंवा एकमेकाशी ते इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेन दे कम टुगेदर, दे इंटरॅक्ट टुगेदर, ते एकमेकाशी जेव्हा संपर्कात येतात किंवा ॲक्ट करतात एकमेकाच्या बरोबर, राईट, त्यावेळी एक फिजिकल फेनॉमेना, फिजिक्समधला म्हणा, फिजिकल म्हणण्यापेक्षा वी ऑब्झर्व वन फेनॉमेना. आपल्याला एक काय म्हणू शकतो आपण त्याला, फेनॉमेनाला म्हणजे वी गेट सर्टन इफेक्ट. आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं जेव्हा इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाशी रिॲक्ट होतात. दॅट इज व्हॉट दे हॅव टोल्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या दोघांच्यामुळं तुम्हाला काहीतरी एक अशी वस्तू, एक गोष्ट निर्माण होते, एक फेनॉमेना तुम्हाला पाहायला मिळतो. व्हॉट इज दॅट फेनॉमेना? दॅट वी विल स्टडी. आता तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळी तुम्ही हे पाहिलं की बाबा रे, मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तुम्ही एखादा कंडक्टर ठेवला आणि त्याच्यामधनं जर करंट पास केला तर त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो, ज्याची दिशा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनी आपल्याला कळते किंवा काढता येते. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय?
इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड आलं, मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आलं. इथं पण काय होतं, इथं आधी मॅग्नेटिक फील्ड होतं, एक कंडक्टर ठेवला त्याच्यामधनं इलेक्ट्रिक फील्ड पाठवलं. म्हणजे आहे काय, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिकल फील्ड दोघांचं मिळून तो फोर्स निर्माण झालाय त्या कंडक्टरच्या वरती. नाहीतर त्या कंडक्टरच्या वरती फोर्स निर्माण झालाच नसता. तुम्ही नुसतंच जर इलेक्ट्रिकल फील्ड मॅग्नेटमध्ये जाऊन तो कंडक्टर ठेवला तर त्याच्यावरती इलेक्ट्रिक करंट ॲक्ट होतो का, त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो का, नाही होत. फोर्स ॲक्ट होत नाही. जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या कंडक्टरला ठेवलं आणि त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही पास केला तरच त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. परत सांगतो कारण माझं लक्ष थोडंसं व्हॉट्सअपकडे होतं, एका मुलीचा मेसेज आला होता त्यासाठी, की मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर जर ठेवला, नुसताच ठेवला, लोखंडाचा एखादा असा बार ठेवला तर त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होईल का, नाही होत. काय करावं लागतं, त्या कंडक्टरमधून तुम्हाला करंट पास करावा लागतो. आणि करंट जर पास केला त्या कंडक्टरमधून, देन अँड देन ओनली दॅट कंडक्टर एक्सपिरियन्सेस फोर्स ॲक्ट्स ऑन दॅट कंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांच्या रिॲक्शनमुळं त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो, फोर्स निर्माण होतो, जो त्याच्यावरती ॲक्ट होतो. सिम्पल लँग्वेज. आता इथं पण तेच आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे तुम्हाला सांगतो. आता बाळांनो, तुम्ही समजा एक कॉईल घेतली अशी, एक कॉईल घ्या. खूपशा वस्तू मी पुस्तकातल्या तुम्हाला नोट्स देताना लिहून देणार. कन्सेप्ट समजायला मी माझ्यातर्फे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन. ही समजा कॉईल आहे आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कळते ना मित्रांनो, त्यावेळी तुम्हाला पुस्तकात बघायची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः लिहू शकता. हा ॲमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर म्हणा. काय असतं ते सांगतो. गॅल्व्हॅनोमीटर हा जो एक डिव्हाइस आहे, फिजिक आपल्या चॅप्टरमध्ये आहे आता पुढं तो. इट मेजर्स करंट इन द सर्किट when it is connected in series in a coil. it measures the current. या कॉईलमधनं जो करंट पास होतो तो हा गॅल्व्हॅनोमीटर मेजर करतो. एक मिनिट. हॅलो, हां आहे, आवाज आहे. तर करंट मेजर करतो. मग काय, एक तुम्ही मॅग्नेट घ्या. लक्ष देऊ नका बाळांनो, कारण पुस्तकात नाही आहे हे बहुतेक. एक मॅग्नेट घ्या, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ठीक आहे. आणि हा मॅग्नेट तुम्ही कॉइलच्या डिरेक्शनमध्ये आणा. तुम्ही जेव्हा याला कॉइलच्या डिरेक्शनमध्ये आणाल बाळांनो, त्यावेळी ह्याच्यामध्ये जो काटा आहे ना, तो आधी झिरोला होता. पॉइंटर, इंडिकेटर, ॲरो काय पण म्हणा. इट शोज द डिफ्लेक्शन. कुठल्या डिरेक्शनला, दॅट वी विल डिस्कस लेटर. कॉइल लक्षात एकदा वाचून या, म्हणजे हे कळेल कुठल्या डिरेक्शनमध्ये करंट निर्माण होणार. नाव when you bring north pole या south pole towards this coil, त्यावेळी हा गॅल्व्हॅनोमीटरचा जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्शन देतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स द करंट इन द सर्किट्स, डिटेक्ट्स द करंट इन द सर्किट. म्हणजे हा पॉइंटर फिरणार, हलणार केव्हा, जेव्हा ह्याच्यामधनं करंट फ्लो होणार. लक्षात आलं. आता पुढं, ज्यावेळी मॅग्नेट मी नॉर्थ पोल साऊथ पोल विसरून जावा. आता ज्यावेळी हा मॅग्नेट मी इकडं आणेन त्यावेळी हा डिफ्लेक्शन देतो. कुठल्या डिरेक्शनला, नंतरची गोष्ट. आता एक्झाम्पल धरून चला, हा या डिरेक्शनला डिफ्लेक्शन देतोय, एक्झाम्पल म्हणून ना, कारण कुठल्या डिरेक्शनला देतो हे पण महत्त्वाचं आहे, ते आपण नंतर शिकूया. आता सपोज, आणि हे तुम्हाला पोल पण माहीत नाही आहेत, कन्फ्युजन नको आहे. आता हा जसं तुम्ही इकडं आणाल तर हे डिफ्लेक्शन दिलं.
तुम्ही ह्याला आणता आणता मध्ये थांबवलं, डिफ्लेक्शन थांबतो, पॉइंटर डिफ्लेक्ट होत नाही, याचा अर्थ करंट त्याच्यामध्ये फ्लो होत नाही. हा डिफ्लेक्ट केव्हा होतो? जेव्हा करंट या कॉईल मधनं फ्लो होतो त्यावेळी. या नॉर्थ पोल साऊथ पोलला तुम्ही जेव्हा जवळ आणायला लागाल, हा जेव्हा मोशन मध्ये असतो, हा जेव्हा हलत असतो, मोशन मध्ये पुढं 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 त्याला आणलं, हा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. म्हणजे when it is moving, this coil current get produced in this coil and galvanometer detects that current, and that's why the pointer shows the deflection. जर तुम्ही हा मॅग्नेट असाच स्टेशनरी ठेवला आणि त्याला हलवलं नाही, म्हणजे असं, दोन डायग्राम. आता ही पहिली डायग्राम का मोशन मध्ये इकडे येतोय. आता याला मी थांबवलं म्हणून मी ॲरो दाखवत नाही. ॲरो इंडिकेट्स मोशन. ओके, मोशन, स्टेशनरी. माहितीसाठी फक्त लक्षात ठेवा, तुमच्या पुस्तकात हे यू कॅन राईट डाऊन ऑल्सो, नॉट अ प्रॉब्लेम, इट्स नॉट अ क्राईम. स्टेशनरी, त्याच्यानंतर आणि एक कॉईल, कारण समजणं महत्त्वाचं आहे चांगल्या पद्धतीनं. आता मोशनमध्ये आहे हा मॅग्नेट, पण इकडं जातोय, इंडिकेटर इकडं आला समजा. कुठला पोल आहे माहीत नाही, कारण त्याच्यावरती डिपेंड करतं की हा कुठं डिफ्लेक्शन देणार, म्हणून पोलची वार्ता मी केलेली नाही आता. ओके, मॅग्नेट फक्त आहे. हा मॅग्नेट इकडं आणला, ही कॉईलमध्ये काही नाही, सेल नाही, बॅटरी नाही, काही नाही, साधी कॉईल आहे ज्याच्यामध्ये मी एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलाय. का? असंच. मग मी मॅग्नेट असा जवळ आणायला गेलो, हा इकडं डिफ्लेक्शन द्यायला लागला. ह्याला आणून फक्त मी जवळ ठेवला, डिफ्लेक्शन देत नाहीये गॅल्व्हॅनोमीटर. हा अशाच पोझिशनमध्ये इथं होता, असा आणला, असा स्टेशनरी ठेवला, नो डिफ्लेक्शन. आता याला मी बाजूला मागं घेऊन चाललो, हा विरुद्ध दिशेला डिफ्लेक्शन द्यायला लागला. हे झाले 3 स्टेप्स. पहिल्या स्टेपमध्ये इकडं आणला, इकडं डिफ्लेक्शन, जवळ आणून ठेवला, हलत नाहीये, नो डिफ्लेक्शन, परत हलवला, तिकडं घेऊन गेला, उलट्या बाजूला डिफ्लेक्शन. याचा अर्थ मॅग्नेट जेव्हा फिरतोय, हलतोय, त्यावेळी डिफ्लेक्शन आहे. मॅग्नेट ज्यावेळी तो जरी इकडं आला तरी डिफ्लेक्शन, इकडून गेला तरी डिफ्लेक्शन, फक्त उलट्या बाजूला. इकडं असेल तर हा इकडं डिफ्लेक्ट झाला. आणि ज्यावेळी मी त्याला जवळ आणून ठेवला, जवळ किंवा लांब स्टेशनरी ठेवला, म्हणजे हलत नाहीये मॅग्नेट, त्यावेळी हा बिचारा काही पॉइंटर आपलं काही दाखवत नाही. कन्क्लुजन काय? सगळ्यात पहिल्यांदा गॅल्व्हॅनोमीटर हा कनेक्टेड आहे आणि तो डिफ्लेक्शन देतोय, म्हणजे काहीतरी कारणामुळे करंट त्या कॉईलमध्ये फिरायला लागलाय. हा गॅल्व्हॅनोमीटर आपल्या डिफ्लेक्शनवरनं सांगतो. मग तो केव्हा केव्हा डिफ्लेक्शन देतो? जेव्हा हा मॅग्नेट इकडे येताना, म्हणजे मॅग्नेट मोशनमध्ये असताना. जेव्हा हा मॅग्नेट तिकडे जातो त्यावेळी मॅग्नेट मोशनमध्ये होता. पण इथं जेव्हा मॅग्नेट मी जवळ आणून ठेवला, that time this galvanometer is not showing any deflection. It means whenever the magnet moves near the coil, the current is getting produced. When the magnet is kept stationary near the coil, current doesn't get produced. This is the phenomena electromagnetic induction. Induction म्हणजे निर्माण होणं, करंट निर्माण झाला, यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पण आता का होतं, कशामुळं होतं, हे आता आपल्याला बघायचं आहे. नंतर डिरेक्शनचं बोलायचं. डिरेक्शन कुठल्या डिरेक्शनला जाणार बाळांनो? पाठ नाही करायचा आपल्याला, नॉलेज वापरायचं. मला पण माहीत नाही, आत्ता तुम्ही जर मला विचारलं सर इकडं का झालं, हा कुठला पोल असेल, मला नाही माहीत. पण ज्यावेळी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईन, तुम्ही स्वतः सांगेल की सर या डिरेक्शनला तो का जातोय.
किंवा ह्या डिरेक्शनला तो का जातो आहे. आणि मी पण तुम्हाला सांगू शकेन कसं. स्टार्ट युजिंग द नॉलेज, बेसिक्स, लॉजिक्स. कारण तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी ही कॉईल मी इथं काढली होती त्यावेळी तुम्हाला मी सोलेनॉइड पण दाखवली आणि लूप पण दाखवली आहे. ज्यावेळी करंट क्लॉकवाईज असतो त्यावेळी तो लूप साऊथ पोल बनतो आणि कॉईलच्या पलीकडचा भाग नॉर्थ पोल बनतो. बरोबर आहे. लूपचं तोच फंडा इथं आहे. आणि म्हणून करंटच्या दिशा वेगळ्या असतात. ते नंतर सांगेन तुम्हाला कसं. अभ्यास तो जेव्हा आपण त्याचा विचार इथं लावू ऑटोमॅटिकली सांगणार सर तो करंट असा जातो कारण करंट असा फ्लो होतो. सिम्पल. कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन हे असतात. कनेक्टिव्हिटी गॅल्व्हॅनोमीटरची असते. मग ते गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही उलटं कनेक्ट केले का कसं कनेक्ट केलं त्याच्यावरती पण अवलंबून आहे. पण शक्यतो इट इज कनेक्टेड इन इट्स युज्युअल वे. येस. एक दोन लाईन लिहा ह्याच्या खाली. वी ऑब्झर्वड. आता ती डायग्राम तुम्ही तिन्ही काढल्या आहात असं मी गृहीत धरतो. वी ऑब्झर्वड व्हॅन बुलेट्स आहेत. मॅग्नेट मूड नियर कॉईल. galvanometer shows deflection. Galvanometer shows deflection. Right? आपण तेच ऑब्झर्व केलं. While bringing towards coil and while moving away from coil. म्हणजे काय. कॉईल जवळ आणताना पण तो डिफ्लेक्शन तो देत होता. कॉईल घेऊन बाजूला त्याच्या मॅग्नेट कॉईल जवळ आणताना पण डिफ्लेक्शन देत होता. मॅग्नेट कॉईलपासून दूर घेऊन जाताना पण डिफ्लेक्शन देत होता. वी ऑब्झर्व्ड व्हेन मॅग्नेट मूड नियर कॉईल. गॅल्व्हॅनोमीटर मूड म्हणजे कॉईलच्या जवळ. इथं कॉईल आहे आणि सांगलीमध्ये मॅग्नेट फिरवल्यावर होईल का. नाही. जवळजवळ कुठंतरी त्यांचा एकमेकाशी इंटरॅक्शन झालं पाहिजे. तेवढं समजून घ्या. We observed when magnet moved near coil, galvanometer shows deflection while bringing towards coil and while moving away from the coil. दोन्ही वेळा तो डिफ्लेक्शन दाखवतो. It means आता गॅल्व्हॅनोमीटर लिहा. लहान मुलासारखं लिहा. गॅल्व्हॅनोमीटर डिटेक्ट्स करंट इन द सर्किट. डिटेक्ट एक छान वर्ड आपण वापरला. आपण असं पण म्हणू शकतो गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स द करंट इन द सर्किट किंवा गॅल्व्हॅनोमीटर इज शोईंग डिफ्लेक्शन मीन्स करंट इज फ्लोईंग इन द सर्किट असं पण म्हणा. याचा अर्थ मॅग्नेट तुम्ही जर कॉईलच्या जवळ मूव्ह केला तर करंट प्रोड्यूस होतो. लिहा. इट मीन्स द मोशन ऑफ द मॅग्नेट. बार मॅग्नेट लिहिलं तर अतिउत्तम. मॅग्नेट नियर कॉईल प्रोड्युसेस करंट इन द कॉईल. अजून याला छोटंसं डीपमध्ये आणखीन एक स्टेप आतमध्ये शिकायची आपल्याला. पण हे बेसिक अंडरस्टँडिंग लिहा पहिला. When the magnet near coil, it means the motion of the magnet near coil produces current in the coil, and that is why galvanometer is showing the galvanometer detects current in the circuit. It means the motion of the magnet near coil produces current in the coil. हे एक ऑब्झर्वेशन. आणि एक ऑब्झर्वेशन लिहा. पुसतो, जागा नाही आहे. काय लिहिणार आहे ऑब्झर्वेशन.
when magnet brought near coil, galvanometer shows a deflection थांबा when magnet brought near the coil असं लिहू नका, चुकीचं सेंटेन्स, त्याला डॅश करा आणि मी थोडंसं आता वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला नोट्स देतो. कशा गंमत आहे. ओके फाईन, याला काही करायचं नाही. याला बारीक, यू कॅनॉट मिनिमाइज द झूम वेन यू आर रेकॉर्डिंग दिस मिनिंग. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ड, ते झूमचं पण मी रेकॉर्ड करतो ना, ते कदाचित आता मी तुमच्या बरोबर एक स्क्रीन शेअर करतोय. आता मला सांगा, श्रुती किंवा श्रावणी मला फोन करा, मला झूमवरती बोलू नका, आणि मला सांगा तुम्हाला वर्ड जे आहे ते दिसतंय का व्यवस्थित. मी जे काही टाईप करतोय आता ते तुम्हाला दिसतंय का ते मला सांगा. श्रुती किंवा श्रावणी मला फोन करून सांगा. वेदाश्री तू पण सांगू शकतेस, लवकर करा. आता तिसरा पॉईंट जो मी तुम्हाला रब केला तो लिहायचा आहे आणि तो तुम्हाला दिसतो का पहा. व्हेन द मॅग्नेट शे ओके ठीक आहे. हा श्रुती दिसतं का वर्ड व्यवस्थित. हां ठीक आहे. ओके लिहा. when the magnet is moved towards coil, galvanometer pointer shows deflection. Okay, when magnet moved away from the coil, galvanometer pointer shows a deflection towards opposite side. म्हणजे असा येत असेल मॅग्नेट जवळ आणताना, तर मॅग्नेट जर तुम्ही दूर घेऊन गेलात तर तो असा दुसरीकडे दाखवतो. when magnet is stationary, the galvanometer doesn't show any deflection. हे 3 पॉइंट झाले.
बरोबर. थोडे मी फॉन्ट छोटा करतो, दिसत नसेल तर मला सांगा सर दिसत नाही म्हणून, पण दिसेल तुम्हाला. इट मीन्स moving magnet हा श्रुती, हा बोला. छोटे दिसतात का फॉन्ट? हां मी मोठे करतो फॉन्ट. एक मिनिट हा, बघा आता आणि सांग मला. आता फॉन्ट दिसतात का सगळे? बघ. हां ठीक आहे, ओके. It means moving magnet near coil produces current in the coil. म्हणजे मॅग्नेट हा मूव्ह झाला पाहिजे. झालं. दिस इज द कन्क्लुजन. आता होतं काय ॲक्च्युअली, दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. ओके. होतं काय की सर तुम्ही हे तर म्हटलं की मूव्हिंग मॅग्नेट जो आहे तो कॉइलमध्ये करंट प्रोड्यूस करतो, पण असं होतं काय सांगतो तुम्हाला. बाळांनो, ही कॉइल आहे राईट, आणि हा मॅग्नेट आहे. कन्सेप्ट आहे, समजून घ्या, नंतर ॲप्लिकेशन असे येतील सगळे. हा नॉर्थ पोल आहे समजा आणि हा साऊथ पोल. तुम्हाला माहित आहे की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड कसं दाखवलं जातं तुम्हाला सोलेनॉइडला पण मी शिकवलंय. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तुम्हाला एक एक्सपेरिमेंट पण करून दाखवला होता आयन फायलिंगचा, की त्या एक्सपेरिमेंटमध्ये ते आयन फायलिंग सर्क्युलररित्या आपल्याला फॉर्म करतात, म्हणजे ते मॅग्नेटिक फील्ड तशा पद्धतीनं असतं. आणि दॅट ओरिजिनेट्स फ्रॉम नॉर्थ पोल अँड टर्मिनेट्स ओव्हर साऊथ पोल. अशा पद्धतीने डिरेक्शन असतं. बरोबर. आणि अशा पद्धतीने दोन्हीकडनं असतं. कारण आहे बाळांनो मी हे काय करतोय ते. आता कॉइल मध्ये झाला करंट प्रोड्यूस का, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइलच्या संपर्कात आल्या. पण आता मॅग्नेट मी स्टेबल ठेवला, कॉइलशी संपर्कात तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मॅग्नेटच्या आहेत, पण याला मी स्टेशनरी ठेवलं तर सर तो डिफ्लेक्शन दाखवत नाहीये. बर, आता याला मागं घेऊन जावा. तुम्हाला सांगितलेलं ना की मागं घेऊन गेलं तरी करंट प्रोड्यूस होतो. ओके. ही कॉइल, हा मॅग्नेट इथं मागं घेऊन गेलो आणि ही अशी शेवटची फील्ड लाईन काढतो. शेवटची फील्ड लाईन. डिफ्लेक्शन दाखवलं की हो, मुव्हिंग आहे ना, धीरे 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 आता संपर्क तुटला तरी पण डिफ्लेक्शन दाखवते. कारण तुम्हीच म्हटलात मुव्हिंग करताना आणि आवे घेऊन जवळ आणताना आणि लांब घेऊन जाताना दोन्ही वेळा त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झाला होता सर. पण ज्यावेळी कॉइल एकच ठिकाणी मी आणून ठेवली मॅग्नेट, त्यावेळी कॉइलमध्ये डिफ्लेक्ट होत नव्हता. याचा अर्थ मित्रांनो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइल बरोबरच्या ज्या संपर्कात आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइल बरोबर ज्या संपर्कात आहेत त्या चेंज व्हायला हव्यात. पहिल्यांदा एक 100 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्याच्या संपर्कात आहेत. मुव्हिंग करताना 100, 150, 200, 300, 400, 500 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. लांब जाताना 500, 400, 300, 200, 100, 0. परत सांगतो,
सुरुवातीला 0, 100, 500, 1000, 2000, 3000, 4000 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, एक्झाम्पल सांगतोय, असंख्य असतील, संपर्कात आल्या. दूर नेताना 2000, 1500, 1000, 750, 600, 500, 300, 200, 100, 0 संपल्या. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्या ज्या संपर्कात होत्या त्या शून्य झाल्या आणि करंट प्रोड्यूस व्हायला लागलाय. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स linked with the coil is the cause of current which is getting produced in the coil. मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या फील्ड लाईन्स कॉइलच्या संपर्कात येत असताना जर त्या चेंज होत असतील, वाढत असतील, जास्ती जवळ आणले की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या कॉइलच्या संपर्कात येणार त्या वाढत जाणार, करंट प्रोड्यूस होतो. मागं आणताना मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉइल, कॉइल बरोबर ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक आहेत त्या कमी होत जाणार, तरी करंट प्रोड्यूस होतो. पण ज्यावेळी असाच मॅग्नेट कॉइल मी इथं आणून ठेवला फील्ड मध्ये, मॅग्नेट पण स्टेशनरी आहे, कॉइल पण हलत नाहीये, करंट प्रोड्यूस होत नाहीये. डोकं लावा. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स associated with the coil, linked with the coil should change, तरच करंट प्रोड्यूस होतो. हा मॅग्नेट आणला, ही कॉइल आहे, अशा आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, फक्त चेंज होत नाहीयेत, कॉन्स्टंट आहेत. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ द कॉइल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइलच्या ज्या संपर्कात आहेत त्या चेंज होत नाहीयेत, कॉन्स्टंट आहेत, करंट प्रोड्यूस नाही होत. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ द कॉइल शुड इन्क्रीज कंटिन्युअसली और शुड डिक्रीज, देन ओनली करंट प्रोड्यूस होतो. कळलं का नाही कळलं? आय थिंक यू अंडरस्टँड. म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड लाइन्स associated with the coil change, मतलब क्या है? मैग्नेटिक फील्ड is changing which is associated with the coil. म्हणजेच changing magnetic field produces current in the coil. कारण magnetic field associated with coil changes means number of magnetic field lines of force म्हणतात त्याला. magnetic field lines, number of magnetic field lines associated or linked with the coil are changing, then only current get produced. जर number of field lines linked with the coil, तुम्ही जरी या कॉइलला आणून मॅग्नेट्स मध्ये ठेवलं, एकदम जवळ नेऊन, करंट प्रोड्यूस होणार नाही. दोघांच्या मध्ये काहीतरी मोशन झाली पाहिजे, एक तर मॅग्नेट हलवा नाहीतर कॉइल हलवा. दोन्ही वेळी पण मॅग्नेटिक फील्ड लाइन्स associated with the coils are changing. You move the magnet or you move the coil, in both the cases दोन्ही वेळा number of field lines associated with the coil will change, and whenever there is a magnetic field lines associated with the coils are changing, magnetic field lines ज्या कॉइलच्या संपर्कात आहेत त्या बदलत जर असतील, कमी किंवा जास्त होत असतील, तर करंट प्रोड्यूस होतो. जर मॅग्नेटिक फील्ड लाइन्स ज्या कॉइलच्या संपर्कात आहेत त्या जर बदलत नसतील आणि कॉन्स्टंटच असतील, तर करंट कॉइलमध्ये प्रोड्यूस होत नाही. कळलं? राइट डाउन. When galvanometer shows deflection, छोटासा पॉइंट आपण एक तुकडा केला याचा, तो तुम्ही हेडिंग म्हणून लिहा. व्हेन गॅल्व्हॅनोमीटर शोज डिफ्लेक्शन, क्वेश्चन मार्क.
आणि याला मी एक प्रश्नचिन्ह देतो. लिहा खाली. गॅल्व्हॅनोमीटर, काहीतरी स्पेलिंग चुकलं. हां, गॅल्व्हॅनोमीटर, हे बघा स्पेलिंग परत खोडायला वेळ नाही. गॅल्व्हॅनोमीटर shows deflection when magnet is moved near coil. Also, if the coil is moved in the magnetic field of magnet, also if the coil is moved in the magnetic field of magnet, then also galvanometer shows deflection. म्हणजे either time when the galvanometer shows deflection when magnet is moved near the coil, कॉइलच्या जवळ मॅग्नेट जरी मूव्ह केला, मॅग्नेट कॉइलच्या जवळ मूव्ह केला तरी डिफ्लेक्शन दाखवणार. मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवला, स्टेशनरी ठेवला आणि कॉइल जरी मूव्ह केली तरी डिफ्लेक्शन दाखवणार. याचा अर्थ इट मीन्स when either coil or magnet moved while near each other, म्हणजे एकमेकाजवळ असताना, while near each other, the number of field lines, magnetic field lines associated with the coil change. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या संपर्कात येत आहेत कॉइलच्या त्या चेंज व्हायला लागल्यात कंटिन्युअसली. इट मीन्स वेन इदर कॉइल ऑर मॅग्नेट मूव्ड व्हाईल नियर इच अदर, एकमेकाजवळ असताना जर तुम्ही दोघांच्या पैकी कुणाला एकाला तरी मूव्ह केलं, the number of magnetic field lines associated with the coil change, hence current is produced in the coil. And galvanometer shows deflection. गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन तेव्हाच दाखवतो जेव्हा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉइल चेंज. सो एक प्रिन्सिपल छोटंसं आपण बनवूया. ते प्रिन्सिपल काय आहे पुस्तकाच्या वाक्यात बघून आपण लिहूया. खूप असे त्यांनी डायग्राम्स वगैरे दिलेत आणि आणखीन एक्सप्लेनेशन आहेत, ते आपण सगळं करायचे आहेत. मला वाटतं उद्या आपण मॅथ्स करायचं आहे. नेक्स्ट सायन्सच्या चॅप्टरला हा चॅप्टर संपून जाईल. सो राईट डाऊन नेक्स्ट. वेन, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा, वेन द मॅग्नेटिक फील्ड lines associated with coil change, current is produced in the coil. अनेक पद्धतीने म्हटलं जातं. आता याला तुम्ही एक प्रिन्सिपल म्हणून लिहा बरं का बाळांनो. करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉइल, मी वेगवेगळ्या पद्धतीने लिहितोय. इन द कॉइल ड्यू टू
चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असं पण म्हणू शकता. असोसिएटेड विथ द कॉईल. हे दोन्ही प्रिन्सिपल टाईप तुम्ही लिहू शकता. ॲक्च्युली फॅराडेज लॉ म्हणून आहे, तो आपण नंतर करायचाच आहे, पण हे बेसिक म्हणून लक्षात ठेवा. मग मला आता सांगा बाळांनो, जर तुम्ही अशा गोष्टी केल्या आणि करंट जर प्रोड्यूस व्हायला लागला तर तुम्हाला घरी तो करंट आणता येईल की नाही आणता येईल? तो करंट तुम्हाला वापरता येईल का न वापरता येईल? येणार. जिथं गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही लावलेलं होतं, आता बघा मी काय करणार तुम्हाला सांगतो. एक छोटासा एक्सपेरिमेंट तुम्हाला मी सांगणार आहे. आपल्या बुद्धीचा प्रयोग करायचा कधी पण, आणि सायन्सला समजून घ्या. सायन्सला जोपर्यंत तुम्ही फील नाही करणार, तुम्हाला फिजिक्स सायन्समध्ये केमिस्ट्री फिजिक्स एक 2 मिनटं बघा, 2 मिनटं द्या. सो आता तुम्हाला हे सांगितलं मी की ज्यावेळी तो मॅग्नेट असा होता, आता हा मी मॅग्नेट असा अडकवला बरं का बाळांनो स्टँडला. एक छोटासा एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो. मॅग्नेट, आणि इथं मी एक कॉईल ठेवली आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर लावला, आणि या मॅग्नेटला मी असा झोका दिला. पुस्तकात हा एक्सपेरिमेंट नाही, कुठेही नाही आहे. आत्ता माझ्या डोक्यात आलं, विचारात आलं, तुम्हाला मी सांगणार होता तो. आता हा मॅग्नेट मी असा त्याला हलवला, पाळण्यासारखा फिरायला लागला तो मॅग्नेट. त्या मॅग्नेटच्या ज्या फील्ड लाईन्स आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, त्या बाळांनो ह्या कॉईल बरोबर असणारे चेंज होणार की नाही होणार? कारण हा मॅग्नेट ज्यावेळी स्टेशनरी असतो त्यावेळी असं होतं, बरोबर आहे? असा होता. ज्यावेळी झोका खाऊन इकडं आला त्यावेळी असं झालं. म्हणजे असा झाला, म्हणजे कॉईल इथं येणार, ही कॉईल असं, अशी पिक्चर होणार ज्यावेळी तो असा अटॅच आहे. आणि ज्यावेळी असं जाणार, ह्या कॉइल्स आहेत आणि हा असा आहे, त्यावेळी कॉईल इथं संपर्कात येणार. म्हणजे ही बाजू संपर्कात आत्ता आली, इकडे गेला की इकडची बाजू संपर्कात आली. म्हणजे कॉईल बरोबर ज्या फील्ड लाईन्स इथं जास्त होत्या असोसिएटेड, राईट, आता इथं चेंज झाल्या, बरोबर की नाही? मग चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विल प्रोड्यूस करंट इन द कॉईल. मग हा गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला डिफ्लेक्शन दाखवणार. जेव्हा इकडं जाणार त्यावेळी एके ठिकाणी डिरेक्शन, जेव्हा परत जवळ येणार त्यावेळी दुसऱ्या बाजूला डिरेक्शन, असं बदलत राहणार ते, बरोबर आहे? आता बघा, जर मी हा गॅल्व्हॅनोमीटर काढला आणि इथे एक छोटासा बल्ब लावला मित्रांनो, काय होईल? गॅल्व्हॅनोमीटर करंट दाखवतो, तो बल्ब आता हा करंट ह्या बल्ब मधनं जाणार की नाही?
मग हा बल्ब पेटायला पाहिजे की नाही? लागणार बल्ब. एक मिनिट. हॅलो, हां बोला, कोण बोलतोय? ओके, तर छान. तर आता तुम्हाला पिक्चर मग अशी छोटं दिसत होतं. हा मॅग्नेट मी असा लटकवला आहे, बरोबर, परत सांगतोय, आणि ही कॉईल अशी आहे. दोन्ही स्टेशनरी आहेत, काहीच करंट नाही आहे, दोन्ही थांबलेत ना. ज्यावेळी तुम्ही या मॅग्नेटला असं फिरवाल त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड ज्या कॉईल बरोबर अशा अडकून आहेत ते चेंज होणार. दोन्ही पण स्तब्ध असताना मॅग्नेटिक फील्ड लाईन अशाच आहेत, चेंज होत नाही आहेत कॉईल बरोबरच्या. पण जेव्हा असं असं फिरेल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या मॅग्नेटच्या याच्याबरोबर ज्या लिंक होत आहेत त्या चेंज व्हायला लागलेत, कमी जास्त कमी जास्त कमी. मग डेफिनेटली जर मी करंट इथं जर पाठवला मित्रांनो, तर बल्ब पेटायला पाहिजे की नाही पेटायला पाहिजे? एक्झाम्पल सांगतोय. करंट आहे, व्हायला लागलाय करंट, वाहतोय करंट, वाहतोय ना करंट. याचा अर्थ जर तुम्ही इथं इलेक्ट्रिक डिव्हाइस एखादं लावलं म्हणजे मॅग्नेट कॉईल या दोघांच्या रिॲक्शनमुळं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जे कॉईल बरोबर असोसिएट होतंय त्याच्यामुळं करंट प्रोड्यूस होतोय. पण करंट असा असा चेंज होते मित्रांनो. हो असेल, पण जो तुम्ही बल्ब लावलाय तो बंद चालू होत असेल. पण काहीतरी तुम्हाला इथं ऍक्शन बघायला मिळणार, नक्कीच मिळणार. कारण करंटची दिशा बदलते, तुम्ही पाहिलं ना. आपण समजा एखाद्या डिव्हाइसला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय जर देत असू, तुम्हाला फार मोठं बेसिक सांगतोय बाळा तुम्ही, असं पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह लागलं पाहिजे, निगेटिव्हला निगेटिव्ह लागलं पाहिजे, बरोबर. त्याचा अर्थ करंटची दिशा अशी आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. पण याच्यामध्ये करंटची दिशा बदलते. याचा अर्थ करंट कधी असा आत जाणार, कधी असा बाहेर येणार, म्हणजे इकडून आत जाणार. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता हा आत चाललाय म्हणजे हा पॉझिटिव्ह होणार आणि हा निगेटिव्ह होणार. म्हणजे करंटची दिशा बदलते ज्यावेळी हा करंट, म्हणून दिशा बदलते. म्हणजे कळलं तुम्हाला? म्हणून गॅल्व्हॅनोमीटर एकदा असा फिरतो, असा फिरतो. आणि हे जे करंट या स्वरूपाचं जे असतं, ज्याची पोलॅरिटी अशी चेंज होत राहते, त्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. म्हणजेच AC सप्लाय आपल्या घरामध्ये आहे तो. आणि बाळानो, काय झालं, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला मोटर शिकवताना मॅग्नेटमध्ये मी एका रॉडमधनं, कॉईलमधनं करंट पास केला, कॉईल फिरायला लागली आणि पंखा चालू झाला. आता मी काय केलं, याला फिरवलं मॅग्नेटला आणि कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस झाला, म्हणजे जनरेटर निर्माण झाला की हो तुमचा. आधी मोटर शिकलो, आता काय शिकलो, जनरेटर. अँड दिस इज हाऊ द इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. हे प्रिन्सिपल आहे. ॲक्च्युअली मशिनरी वेगळी असते आणि याच प्रिन्सिपलवरती तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेशन कसं होतं हे कळेल. ओके, सो सी यू टुमॉरो. आणि मंडेला आपण शेवटचा पार्ट इलेक्ट्रिसिटीचा पूर्ण करायचा आहे, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचा पूर्ण करायचा आहे मंडेला. उद्या आणि परवा मॅथ्स करायचं आहे. आणि मंडेला मी तुमचं हे शेवटचा पार्ट जो आहे AC करंट वगैरे, 1 मिनिट श्रुती, गॅल्व्हॅनोमीटर म्हणा, AC DC करंट आणि जनरेटर पण आहे, हो इलेक्ट्रिक जनरेटर आहे, याच प्रिन्सिपलवरती काम करतो. ठीक आहे. सो लेक्चर इज एंडेड. परत मी यूट्यूबवरती हे टाकतोय, बघा तुम्ही. आय होप
आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. ओके, बाय, सी यू.